पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे. या अनुषंगानं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झालेत. शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत, असं शिंदे गटाचे शिरसाट यांनी म्हटलंय. मात्र गृहविधी आणि न्याय, जलसंधारण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार, महसूल, दुग्ध पशुसंवर्धन, वन, सांस्कृतिक, उच्च आणि तंत्रशिक्षण, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम उपक्रम सोडून कामगार, ऊर्जा, कौशल्य विकास, रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपानं दावा केलाय. 2014मध्ये भाजपाचे 123 आमदार असल्यानं त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती. यंदा 132 आमदार असलेला भाजपा अर्थ आणि नगरविकास सोडली तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे. गृहमंत्रालय मिळालं तरच सरकारमध्ये सामील होऊ, अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत. शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी गळ ते घालतायत. गेल्या वेळेला शिंदे सेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय होते. आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झालंय. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील की नाही हे अनिश्चितच होतं. गृहमंत्रालयावर ते अडून होते तर भाजपा ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही. पण रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही आहेत. पण भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती.